Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th economic subject chapter 2 sectors of the Indian economy. In it we are going to study how to protect worker in the unorganized sector. हे जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्यांचं संरक्षण कसं करायचं आहे. द ऑर्गनाइज सेक्टर्स ऑफर अ जॉब दॅट आर द मोस्ट सॉट आफ्टर. म्हणून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जॉब लागणं म्हणजे ज्याला खूप मागणी आहे. But the employment opportunity in the organized sector have been expanding very slowly. परंतु या क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत, ऑर्गनाइज सेक्टर्स हॅव बीन एक्सपेंडिंग व्हेरी स्लोली. याच्यामध्ये आपण म्हणूया याचा जो विस्तार आहे ऑर्गनाइज सेक्टरचा तो अतिशय कमी आहे. सो इट इज ऑल्सो कॉमन टू फाइंड मेनी ऑर्गनाइज सेक्टर एंटरप्राइजेस इन द ऑर्गनाइज सेक्टर अनऑर्गनाइज सेक्टर. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काही उद्योग आहेत किंवा जे आपण कॉमन टू फाइंड मेनी ऑर्गनाइज सेक्टर एंटरप्राइजेस इन अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे खूप सारे ऑर्गनाइज सेक्टर्स चे जॉब्स आपल्याला हे अनऑर्गनाइज सेक्टर्समध्ये पाहायला मिळतात. सो दे अडॉप्ट सच स्ट्रॅटेजीज टू इव्हेड टॅक्सेस अँड रिफ्यूज टू फॉलो लॉज दॅट प्रोटेक्ट लेबर. परंतु हे जे ऑर्गनाइज सेक्टर आहे त्याचा विस्तार आपण पाहिलं की अतिशय कमी होतो आहे. आणि हेही आपण पाहिलेलं आहे की खूप सारे ऑर्गनाइज सेक्टर्समधले जे उद्योग आहेत ते आपल्याला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून ते अशा काही स्ट्रॅटेजीज यूज करतात. त्याच्यामध्ये इव्हेड टॅक्सेस म्हणजे काय, अवॉइड टॅक्स देत नाहीत. त्याच्यानंतर जे काही नियम आहेत अनऑर्गनाइज सेक्टरमधले जे काही नियम आहेत ते नियम फॉलो करत नाहीत जे कामगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. सो ॲज अ रिझल्ट अ लार्ज नंबर ऑफ वर्कर आर फोर्स टू एंटर अनऑर्गनाइज सेक्टर जॉब. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जे कामगार आहेत त्यांना तेथे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जॉब्सला तिथं आपण म्हणूया जावंच लागतं. सो देर आर ऑफन एक्सप्लॉयटेड ऑर अँड नॉट पेड अ फेअर वेजेस. देअर अर्निंग आर लो अँड नॉट रेग्युलर. देअर जॉब आर नॉट सिक्युअर अँड हॅव नो अदर बेनिफिट. मग अनऑर्गनाइज सेक्टर्सची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होताना आपल्याला दिसते. त्यांना पगार कमी दिला जातो, योग्य मोबदला कामाचा दिला जात नाही, त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते कमी असतं आणि तेही रेग्युलर त्यांना पेमेंट दिले जात नाही. सो इथे कामाची कोणती सुरक्षितता नाही, कोणते फायदे नाहीत. हे सगळे आपण म्हणूया हे ऑर्गनाइज सेक्टरचे आपण म्हणूया समस्या आहेत. सो सिन्स 1990s इट इज कॉमन टू सी द लार्ज नंबर ऑफ वर्कर लूजिंग देअर जॉब इन द ऑर्गनाइज सेक्टर. परंतु ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सगळ्या नियमांचं पालन केलं जात होतं. ते खूप सारे बेनिफिट होते, तिथे कामाची सुरक्षितता होते. परंतु 1990मध्ये नंतर काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात जॉब्स ज्या आहेत ते ऑर्गनाइज सेक्टरमध्ये संघटित क्षेत्रामधले जॉब आहेत लोकांना गमवावे लागले. का बरं असं झालं? कारण लिबरलायझेशन ऑफ ट्रेड, मुक्त व्यापार स्वीकारण्यात आला. आणि या लिबरलायझेशनमधून ज्या काही MNCs मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आपल्या देशामध्ये आल्या त्या MNCला अट्रॅक्ट करण्यासाठी लेबर लॉजकडे इग्नोर करण्यात आलं, कामगार कायद्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कामगार कायद्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर ज्या MNCsमध्ये लोक काम करणार होते आता त्यांना जे पूर्वी जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये होते त्यांना त्यांचे जॉब्स हे गमावे लागलेले आहेत. द वर्कर आर फोर्स टू टेक अप जॉब इन द अनऑर्गनाइज सेक्टर विथ लो अर्निंग. आता ह्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये त्यांना काम करावं लागणार आहे आणि अतिशय कमी पगार असणार आहे. तिथे त्यांची कमाई अतिशय कमी असणार आहे. पूर्वी ऑर्गनाइज सेक्टरमध्ये होते त्यावेळेस जॉब चांगला होता, सगळ्या सुविधा होत्या, परंतु त्यांना कामावून काढून टाकलं. ओके का? मुक्त व्यापार, लिबरलायझेशन ऑफ ट्रेड आपण पाहिलं ना, MNC झाल्या, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी लेबर लॉजकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हॅन्स बिसाइड द नीड फॉर मोर वर्क देर इज ऑल्सो नीड टू प्रोटेक्शन अँड सपोर्ट द वर्कर इन अनऑर्गनाइज सेक्टर. आणि म्हणून आपण म्हणूया की ह्या असंघटित क्षेत्रातील जे काम करणारे लोक आहेत त्यांचं आता संरक्षण करण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. सो हू आर दीज वल्नरेबल पीपल अँड हू नीड प्रोटेक्शन. सो मग हे जे वल्नरेबल मीन्स हर्ट, ज्याला म्हणूया हार्मली मेंटली फिजिकली, ज्यांना आपण म्हणूया ज्यांच्यावर शारीरिक मानसिकदृष्ट्या ज्यांना आपण इजा झालेली आहे, जे लाचार आहेत, आता ज्यांना जे काही करू शकत नाही, ज्यांना संरक्षणाची गरज आहे, हे अशा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांची.
So in the rural areas, the unorganized sector mostly comprises the landless agriculture laborers, small and marginal farmer, shop sharecroppers, artisans such as weaver, blacksmiths, carpenter, goldsmith. आता आपण म्हणूया की ग्रामीण भागामध्ये कोणकोणते लोक आपल्याला अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करताना दिसतात. ज्यांना शेती नाही आहे ना, ते शेतीमध्ये काम करणारे मजूर. त्याच्यानंतर लहान क्षेत्र आहे अतिशय, केवळ थोडं क्षेत्र आहे असे शेतकरी. त्याच्यानंतर आपण म्हणूया काही कलाकार आहेत, किंवा विणकर आहेत, लोहकाम करणारे लोक आहेत, सुतार आहेत, सोनार आहेत. सो नियरली 80% ऑफ द रुरल हाऊसहोल्ड इन इंडिया आर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर कॅटेगरी. 80% आपण म्हणूया की ग्रामीण भागातलं जे काही कुटुंब आहे, ज्यांच्याकडे आपण अतिशय छोटी जमीन त्यांच्याकडेही आहे. सो दीज फार्मर नीड टू बी सपोर्टेड थ्रू एड्युकेट फॅसिलिटी फॉर टाइमली डिलिव्हरी ऑफ सीड, ॲग्रिकल्चर इनपुट, क्रेडिट, स्टोरेज फॅसिलिटी अँड मार्केटिंग आउटलेट. म्हणून हे जे शेतकरी आहेत, जे 80% कुटुंब आहे, यांना मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणाऱ्या जे काही बिया म्हणूया आपण, शेतीसाठी लागणारं त्यांना जे काही ॲग्रिकल्चर्स साठी लागणारं साधनं आहेत, ते साधनं, लोन, त्याचबरोबर स्टोरेजची सुविधा, आणि एकदा का पीक तयार झाला तर ते पीक बाजारभाव मार्केटमध्ये चांगल्या दराने विकण्यासाठी हे शासनाने त्यांना मदत केली पाहिजे. सो इन द अर्बन एरियाज, unorganized sector comprises mainly of a worker of a small scale industry, casual worker in the construction, trade, transport, etc. आता आपण म्हणूया शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये शेतकरी पाहिले ज्यांच्याकडे जमीन कमी आहे. शहरी भागामध्ये खूप सारे कामगार आहेत जे कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामावर काम करतात, व्यापार करतात, बरोबर आहे, ट्रान्सपोर्ट गाडी वगैरे चालवण्याचं काम करतात. सो दोज हू वर्क ॲज अ स्ट्रीट वेंडर, हेड लोड वर्कर्स, गारमेंट मेकर्स, रॅक पिकर्स, याच्यामध्ये खूप सारे लोक येतात. शेतीमध्ये रस्त्यावर काम करणारे जे विक्रेते आहेत, कामगार आहेत, धोक्यावर वाहून नेणारे, त्याच्याबरोबर कपडे विकणारे किंवा पिकेटर्स जे आहेत, जे लहान इंडस्ट्रीमध्ये काम करतात, छोट्या छोट्या इंडस्ट्रीजमध्ये हे लोक काम करतात. म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने? सो स्मॉल स्केल इंडस्ट्री ऑल्सो नीड द गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर प्रोटेक्टिंग रॉ मटेरियल अँड मार्केटिंग आउटपुट. म्हणून हे जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात, लहान उद्योग ज्यांचे आहेत, या लोकांनी गव्हर्नमेंटने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांना कच्चा माल हा पुरवला गेला पाहिजे आणि त्यांचा माल तयार झाल्यानंतर, इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन झाल्यानंतर त्यांनाही बाजारभाव चांगला मिळवून देण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे. द कॅज्युअल वर्कर इन बोथ रुरल अँड अर्बन एरिया नीड टू बी प्रोटेक्टेड. आणि म्हणून दोन्ही क्षेत्रामधले, ग्रामीण भाग आणि शहरी भागामधले जे काही कामगार आहेत, त्यांचं संरक्षण हे शासनाने हे केलेलं, त्यांचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे. सो वी ऑल्सो फाइंड दॅट मेजॉरिटी ऑफ द वर्कर फ्रॉम शेड्यूल कास्ट, ट्राईब्स, बॅकवर्ड कम्युनिटीज फाइंड देमसेल्स इन अनऑर्गनाइज सेक्टर्स. ह्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये कोणते लोक आहेत? तर SC, ST, OBC मधले आपल्याला लोक आपल्याला पाहायला याच्यामध्ये मिळतात. बॅकवर्ड कम्युनिटीजची लोक जे आहेत, जे मागासवर्ग जे आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये. आणि बिसाइड्स गेटिंग इरेग्युलर अँड लो पेड वर्क, दीज वर्कर ऑल्सो फेस सोशल डिस्क्रिमिनेशन. या लोकांना कमी काम मिळतं, पगारही कमी मिळतो, त्याचबरोबर समाजामध्ये भेदभावही केला जातो. So these people face social discrimination, and support to unorganized sector worker is thus necessary for both economic and social development. आणि म्हणून या लोकांचं संरक्षण होणंही गरजेचं आहे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या. So that's all from my side. Thank you friends for watching this video.